सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी काही गोष्टी चुकूनही करू नये आणि काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात. बघा, रोज आपल्या आयुष्यामध्ये रोज दिवस उगवतो, रोज संध्याकाळ होत असते आणि आपल्या हातून जर चुकून काही चुका नकळतपणे होत असतील, रोज संध्याकाळी होत असतील, तर मग त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. कारण बघा, संध्याकाळ ही तितकीच महत्त्वाची असते. जसा रोज सूर्योदय होतो, सकाळ होते, त्याचप्रमाणे जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो, सूर्याला नमस्कार करतो, त्याचप्रमाणे संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची मानली जाते. आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये जर काही चुकून आपल्याकडून चुका होत असतील नकळतपणे, आपल्याला माहीत नसल्यामुळे, तर मग खरंच त्या गोष्टींचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आणि मग आपण म्हणतो, मी एवढी सेवा करते, एवढं सगळं करते, तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं? तर या काही चुका होता, या आपल्याला लक्षात येत नाही. तर त्यामुळे मी काही गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, काही नियम सांगणार आहे की कुठल्या गोष्टी आवर्जून संध्याकाळी केल्याच पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आवर्जून टाळल्याच पाहिजे. ते प्लीज लक्षात घ्या आणि त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करत अशा सवयी आपण लावून घेतल्या पाहिजे. वास्तूच्या नियमांनुसार घरामध्ये सूर्यास्तानंतर काही कामं करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे काही कामं करणं हे निषिद्ध मानलं जातं. ते अजिबात करू नये की ज्या कामांमुळे मग माता लक्ष्मी नाराज होते. आपण जर चुकीच्या वेळेमध्ये काही कामं केली ना, तर त्याचा नकारात्मक परिणाम, निगेटिव्ह त्याचे जे परिणाम आहे ते आपल्या आयुष्यावर होत असतात. घरामध्ये सूर्य मावळल्यानंतर काही गोष्टी न करण्याचा सल्ला दिला जातो. बघा, आपले आजी आजोबा किंवा आपले आई वडील आपल्याला म्हणतात, संध्याकाळची वेळ, काय झोपलाय, झोपू नको, उठ, लक्ष्मी येण्याची वेळ आहे, काय झाडू मारते. आपण म्हणतो, आपल्याला वाटतं की काय हे सांगतात, याचा काय होतो परिणाम, काही होतो का, काय याच्यामुळे काहीच होत नाही असं आपल्याला वाटतं. पण खरंच या गोष्टींचा कुठे ना कुठे थोडाफार चांगला किंवा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. म्हणून या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि बघा, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींचा त्याला सामना करावा लागतो किंवा कोणाला इतर काही शारीरिक अडचणी, मानसिक अडचणी ज्या आहेत त्या उद्भवायला लागतात. तर याच चुकांमुळे त्या होत असतात. तर सगळ्यात पहिले संध्याकाळी काय केलं गेलं पाहिजे ते मी तुम्हाला पहिले सांगते. सूर्यास्ताच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ रोज दिवा लावला गेला पाहिजे. हो, आपण बघा, जसं दिवाळीला घराच्या बाहेर पणती लावतो, तसं एक दिवा तरी आपण रोज संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याच्या इथे लावला गेला पाहिजे. मी रोज माझ्या तुळशी वृंदावनजवळ, तसंच घराच्या इथे मी दिवा लावत असते. समजा तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर तुळशी वृंदावनच आहे, तर मग मुख्य दरवाजाजवळ तुम्ही नाही लावला तरी चालेल. पण बघा, एक दिवा लावल्याने काही होत नाही आणि अगदी 2 मिनिटं लागते, 2 मिनिटं पण नाही, 1 मिनिटं लागतो या गोष्टीला. तर त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी, म्हणजे बघा, जेव्हा अंधार पडायला लागतो, तर त्यावेळेस आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर जर दिवा लावला तर प्रकाशाकडे देवी देवता आकर्षित होतात, माता लक्ष्मी आकर्षित होते आणि मग माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते. आणि जर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असेल ना, तर मग कशाचीही कमी पडत नाही. म्हणून मुख्य दरवाजाजवळ, उंबरठ्याजवळ तुम्ही दिवा लावला पाहिजे. यानंतर बघा, सूर्यास्तानंतर आपण आपल्या देवघरासमोर सुद्धा दिवा लावला पाहिजे. देवासमोर आरती म्हटली पाहिजे, त्यानंतर अगरबत्ती लावली पाहिजे, धूप दीप, याच्याने आपलं घर जे आहे त्यामध्ये सुवास आला पाहिजे. कारण बघा, जिथे सुवासिकता, असं प्रसन्न वातावरण असतं ना, आपण बघा घरामध्ये दिवा धूप वगैरे लावलं ना, आपल्याला स्वतःला प्रसन्न वाटतं. मग अशा प्रसन्न वातावरणाकडे सुद्धा देवी देवता आकर्षित होत असतात. तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांसमोर सुद्धा दिवा लावायचा आहे. त्यानंतर कापूर जाळून आपण आरती केली पाहिजे. आपण बघा, गणपतीच्या वेळेस पण गणपती बाप्पांसमोर सुखकर्ता म्हणतो, कर्पूर आरती म्हणतो. त्याचप्रमाणे रोज घरामध्ये कापूर जाळला गेला पाहिजे. त्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह वाईब्स ज्या आहेत त्या निघून जातात. नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते आणि मग परिणामी सकारात्मक ऊर्जा प्रवाहित व्हायला लागते. यानंतर सूर्यास्तानंतर बघा, तुळशीच्या झाडाची आपण पूजा करतो. पूजा म्हणजे सकाळी आपल्याला तुळशीच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, जल अर्पण करायचं आहे. सकाळी तुम्ही अगरबत्ती लावा आणि संध्याकाळी तुळशीला स्पर्श करायचा नाहीये. संध्याकाळी लांबूनच तुळशीला, तुळशीपासून थोडा लांब लावा, कारण त्या दिव्याच्या जो गरम त्याच्यातून वाफ निघते, तर त्याच्यामुळे तुळशीची पानं जळतात. तर त्यामुळे बघा, तुळशीच्या अगदी जवळ दिवा लावायचा नाही, थोडासा लांब तुम्हाला तुळशीच्या झाडाजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि रोज लावा. मी सुद्धा या गोष्टी रोज करते. तुम्ही करून बघा, एक दिवस तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. आणि तुळशीजवळ रोज दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, घरामध्ये सुख समृद्धी यायला लागते. आणि बघा, तुळशी एक माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तर त्यामुळे तुम्हाला तुळशीजवळ रोज दिवा लावायचाच आहे. तुळशीची रोज पूजा झालीच पाहिजे. एक छोटंसं रोपटं, तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल, अगदी 1 रूमच्या घरामध्ये राहत असाल, तरीसुद्धा आपण तुळशीचं रोप लावू शकतो. त्यासाठी फार काही लागत नाही. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे बघा, सूर्यास्तानंतर काय करू नये. बघा, सूर्य मावळत असेल किंवा सूर्यास्त व्हायला लागतो, तर त्याआधीच अगदी कपडे धुवून वाळत टाकू नका.
कपडे वगैरे ना, आपण बघा आजकाल कसं असतं, महिलासुद्धा वर्किंग आहेत, काही गोष्टी आपल्याला आहे ना आपण आपल्या ॲडजस्टमेंटप्रमाणे करत असतो, मान्य आहे. पण ना तुम्ही थोडीफार अशी कामाची काहीतरी ॲडजस्टमेंट करून घ्या टाईमची. सकाळी भलेही तुम्ही 10-15 मिनटं लवकर उठा, पण संध्याकाळच्या वेळेस कपडे धुवून वाळत टाकू नये. आता आपण बघा वॉशिंग मशीन वगैरे वापरत असतो, तर त्यामध्ये कपडे लावतो, रात्री पण लावतो आपण, अगदी हमखासपणे रात्री कपडे लावतो, वाळत टाकतो. पण बघा या गोष्टींची तुम्ही थोडीशी सवय करून घ्या, कामाची ॲडजस्टमेंट करा. भलेही सकाळी उठल्या पहिले तुम्ही मशीन लावून द्या, मग तुम्ही कपडे वाळत टाका. पण असं वास्तुशास्त्रानुसार म्हटलं जातं की संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तर त्यावेळेस तुम्ही कपडे धुवून घरामध्ये वाळत टाकू नका. यामुळे त्याचा निगेटिव्ह परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. यानंतर सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी घरामध्ये कधीही साफसफाई करू नये. झाडू तर बिलकुल मारू नये. संध्याकाळच्या वेळेस 6-7 वाजता 8 वाजता घरामध्ये झाडू मारू नका. आपण बघा रात्री जेवण करतो त्यावेळेस थोडं स्वयंपाक वगैरे याच्यामुळे थोडीशी घाण झालेली असते, मग तुम्ही भले रात्री एक झाडू मारून ती घाण आहे ना तुम्ही साईडला वाळून ठेवा, पण संध्याकाळी 6-6:30ला अगदी घर झाडून पुसून स्वच्छ करू नका. यामुळे घरातली लक्ष्मी जी आहे ती चालली जाते, अलक्ष्मीचा वास घरामध्ये सुरू होतो आणि मग प्रॉब्लेम यायला लागतात. तर त्यामुळे अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण ही तुम्ही अंगवळणीला सवय लावून घ्या. यानंतर जसं मी सांगितलं तुळशीच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा नाही आहे. यानंतर संध्याकाळी आपले जे मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर किंवा इतर रूममध्ये जे कुठले लाईट आहे तर ते बंद ठेवू नका. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की घरामध्ये असं अंधार करून ठेवू नका. कमीत कमी 2-3 लाईट घरामध्ये, म्हणजे जेणेकरून प्रकाश पडेल असे तुम्हाला एवढे लाईट जे आहे तर ते तुम्हाला घरामध्ये ठेवायचे आहे चालू, की जेणेकरून घरामध्ये अंधार राहणार नाही. कारण अंधाराकडे आपण म्हणतो की वाईट शक्ती ज्या आहे त्या अंधाराकडे आकर्षित होतात आणि संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते. तर त्यामुळे घर जे आहे ते आपल्याला प्रकाशाने उजाळून टाकायचं आहे. घरामध्ये सूर्यास्ताच्या वेळी अंधार ठेवू नका. यानंतर मुख्य दरवाजा पण सूर्यास्ताच्या वेळी पूर्ण बंद ठेवू नका. आता आपण शहरांमध्ये राहतो वगैरे तर सेफ्टीच्या दृष्टीने आपण बघा दरवाजे वगैरे बंद करून ठेवतो, पण कमीत कमी संध्याकाळी 6-6:30 वाजता दरवाजा आहे ना तुम्ही थोडी का होईना, एवढीशी का होईना फट त्याची उघडी राहू देत जा दरवाजाची, की जेणेकरून बघा बाहेरची जी ऊर्जा असते तर ती घरात येते आणि संध्याकाळच्या ज्या वाईब्स असतात ना त्या देवी देवतांसाठी आकर्षित करणाऱ्या असतात. तर त्यामुळे संध्याकाळी अगदी दारं खिडक्या तुम्ही बंद करून बसू नका घरामध्ये. खिडक्या वगैरे पण आपण बघा जाळीच्या असतात, तर त्यामुळे जाळीचं खिडकी लावली तर डास वगैरे पण येत नाही. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही दार आणि खिडक्या थोड्या वेळ उघड्या राहू देत जा. यानंतर बघा संध्याकाळच्या वेळेत कधी पण कोणाला उधार पैसे देऊ नका. तुमच्याकडे कधी कोणी काही मागायला आलं, गरजू आपण म्हणतो की बघा कधी कधी कोणावर काही म्हणजे अतिशय वाईट वेळ आलेली असते वगैरे, कोणी कशासाठी मागतं कोणी कशासाठी आपल्याला माहीत नाही, पण शक्यतो सूर्यास्तानंतर आवश्यक नसल्यास पैसे कोणाला उधार देऊ नका. एखादी व्यक्ती माहिती आपल्याला नेहमीच मागते वगैरे असं असेल आणि काही म्हणजे गरज तुम्ही बघा, आता एखाद्याकडे कोणी काही आजारी पडलंय वगैरे अशा वेळेस आपण नाही म्हणू शकत, ती वेळ महत्त्वाची असते. पण उगाचच गरज नसल्यास तुम्ही पैसे कोणाला उधार देऊ नका. ठीक आहे. यानंतर संध्याकाळच्या वेळेस कधी पण उंबरठ्याच्या इथे तुम्ही बसू नये. आपल्याकडे तर शहरामध्ये आपण हे करत नाही, कधी आपण फ्लॅटच्या इथे उंबरठ्यावर बसत नाही, पण ज्यांचे बंगले आहे गावाकडे वगैरे तिथे त्या लोकांना ऑलरेडी हे नियम माहीत असतात. उंबरठ्यावर बसणं अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेस उंबरठ्यावर बसलं तर माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही, तिच्या प्रवेश करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणून कधी पण संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ बसू नये. यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिवे लागणीच्या वेळेस झोपू नये. घरामध्ये लहान मुलं आहे, म्हातारे लोक आहे की जे वयोवृद्ध आहे त्यांना बघा त्यांना झोपावं लागतं, त्यांची गोष्ट मी करत नाही, पण आपण सर्वसाधारण अगदी ठणठणीत असणाऱ्या लोकांनी, घरातल्या स्त्रीने तर अजिबात संध्याकाळच्या वेळेस झोपू नये. घरातल्या कर्त्या पुरुषाने संध्याकाळच्या वेळेस म्हणजे जी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्यावेळेस झोपू नये. संध्याकाळी झोपल्यामुळे आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही, प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि घरातली एक व्यक्ती या चुका करत असते ना तर त्याचं फळ जे आहे ते घरातल्या सगळ्यांना भोगावे लागतात. तर त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. या काही गोष्टी मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या सांगितलेल्या आहे आणि बघा यातल्या कित्येक चुका आपण करत असू आपल्याकडून नकळतपणे होऊन जातात. आणि बघा माणूस काय सर्व गुणसंपन्न होऊन येत नाही, आपल्याला पण काही गोष्टी माहीत नसतं म्हणून चुका होऊन जातात. पण जेव्हा कळतं की ही गोष्ट चुकीची तर ती कुठेतरी आपण थांबवली पाहिजे, त्या सवयींमध्ये आपण बदल केला पाहिजे. म्हणून बघा संध्याकाळच्या वेळेस या काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहे, काही गोष्टी आवर्जून टाळायच्या आहे, त्या पण सगळ्या आपल्याच स्वार्थासाठी आपल्याला करायच्या आहे. तर त्यामुळे नक्की तुम्हाला ही माहिती पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.